प्रेम दिलं आणि भरभरून मताधिक्यांनी आम्हाला निवडून दिलं, त्या अनुषंगाने आम्ही सर्वजण आज इथं उपस्थित आहोत आणि आमच्या सर्वांच्या वतीने आम्ही असं सांगतो, आज दादांना विचारून शरदादांना आज विचारलं आणि त्यांनी सांगितल्यावरून आज जुन्नरमधून विजय मिरवणूक ही सिद्धिविनायक गणपती रायवर पेठीतून सुरुवात होणार आणि गणपती मार्गाने ती मिरवणूक होणार आहे। आणि त्याचबरोबर आभार प्रदर्शनासाठी खत्री हायस्कूल या ठिकाणी आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम होईल आणि स्नेहभोजनाचा पण कार्यक्रम होईल। तमाम जुन्नरवासियांनी ज्यांनी आम्हाला भरभरून मत दिलं आहे, ज्यांनी आम्हाला साथ दिली, ज्यांनी आशीर्वाद दिला, त्या सर्व मायबाप जनतेनी ह्या मिरवणुकीला आणि आभार प्रदर्शन कार्यक्रमासाठी यावं अशी मी सर्वांना विनंती करतो। आणि आमच्या सर्वांच्या वतीने एक प्रत्येक मिरवणुकीमध्ये एक सेलिब्रिटी असतो, जसं मी ताईंनी सांगितल्याप्रमाणे ह्या मिरवणुकीमध्ये किंग मेकरच्या भूमिकेमध्ये आमचे याकूब भाई आणि असे भरपूर किंग मेकर आहेत, ते सर्वजण उपस्थित राहणार आहेत। तरी जनतेने हा संदेश म्हणून मिरवणुकीला आशीर्वाद देण्यासाठी परत इथे यावं आणि आम्हाला आभार मानण्याची संधी द्यावी एवढी मी तुमच्या चॅनलद्वारे सर्वांना प्रार्थना करतो आणि विनंती करतो। सर्वांनी यावं अशी मी सर्वांना विनंती करतो आणि थांबतो। जय महाराष्ट्र, जय शिवराय। प्रभाग क्रमांक 7मध्ये जी मतदारांनी भरघोस मतांनी मला सहकार्य केलं, काही कारणामुळे मी थोडंसं पुढं कमी पडलो असेल, पण मतदारांनी जे माझ्यावर प्रेम दाखवलं त्यांचे मी प्रथमतः आभार मानतो। संध्याकाळी जे नगराध्यक्षांची जे रॅली आहे त्याच्यात सर्व नगरसेवकांनी संध्याकाळी 4 वाजता उपस्थित राहून मी आहोत आणि संध्याकाळी रॅली झाल्यावर कार्यक्रम झाल्यावर एक स्नेहभोजनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे, त्याचा पण सर्व लोकांनी आस्वाद घ्यावा। छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माने पावन झालेल्या शिवजन्मभूमी जुन्नर नगरीमध्ये सार्वत्रिक निवडणूक 2025 जुन्नर नगरपरिषदेच्या या झालेल्या निवडणुकीत शिवसेना पक्षाच्या वतीने या ठिकाणी नगराध्यक्षपदी सुजाताताई मधुकर काजळे, त्याचप्रमाणे ज्येष्ठ नगरसेविका आणि विद्यमान नगरसेविका अलकाताई फुलपगार, त्याचप्रमाणे ॲडव्होकेट समीर भाऊ पुरवंत, त्याचप्रमाणे मंदारजी बुट्टे आणि जुन्नर शहरातील सर्व शिवसेना पक्षाचे निवडून आलेले नगरसेवक आणि जे उमेदवार होते ते सर्व आमचे उमेदवार या ठिकाणी या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये भरघोस मताने या ठिकाणी निवडून आलेत। मी जुन्नरच्या जनतेचे या ठिकाणी विशेष आभार मानतो की लोकनियुक्त नगराध्यक्षपदाची 3री निवडणूक आहे जुन्नर शहरामधली आणि त्यामध्ये 2001 सालीसुद्धा शिवसेना पक्षाचाच नगराध्यक्ष या ठिकाणी झाला होता। त्याच्यानंतर मागच्या वेळीसुद्धा 2016मध्ये सुद्धा शिवसेना धनुष्यबाण या पक्षाच्या चिन्हावर नगराध्यक्ष आपला विराजमान झाला होता आणि तिसऱ्यांदा म्हणजे 2025च्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये पहिल्या लोकनियुक्त महिला नगराध्यक्ष म्हणून सौ सुजाताताई मधुकर काजळे यांची या ठिकाणी भरघोस मताने निवड झाली। मी जुन्नरच्या जनतेचे या ठिकाणी विशेष आभार मानतो की आपण पुन्हा एकदा या ठिकाणी जुन्नर शहरावर, जुन्नर नगरपालिकेवर भगवा फडकवण्याचं स्वप्न आपण या ठिकाणी बाळासाहेबांचं पूर्ण केलं आणि या ठिकाणी आपले उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब, त्याचप्रमाणे आपले तालुक्याचे आमदार शरददादांनी या ठिकाणी भरपूर मेहनत घेतली आणि या ठिकाणी नगरपालिकेवर, शिवजन्मभूमीवर भगवा फडकवण्याचं जुन्नरकरांचं स्वप्न या ठिकाणी पूर्ण केलं। मी पुन्हा एकदा जुन्नर शहरातील सर्व तमाम पदाधिकाऱ्यांचं, त्याचप्रमाणे विभाग प्रमुखांचं आणि शिवसेनेचे सर्व आजी माजी नगरसेवक ज्यांनी ज्ञात अज्ञात व्यक्तींनी शिवसेनेला मदत केली त्या सर्वांचं मी या ठिकाणी पक्षाच्या वतीने, शिवसेना पक्षाच्या वतीने आभार मानतो। आज या ठिकाणी खरं तर जुन्नर नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष व इतर सर्व निवडून आलेल्या नगरसेवकांचा, आमदार शरददादा सोनवणे आणि सर्व शिवसेना परिवार तालुक्यातल्या सर्वांचा रॅली ठेवण्यात आलेली आहे। सिद्धिविनायक मंदिर जुन्नर तर तेथून रॅली चालू होईल आणि गणपती मार्गाने खत्री हायस्कूल येथे सत्काराचा कार्यक्रम होईल आणि त्यानंतर स्नेहभोजनाचा कार्यक्रम होईल। सर्वांनी कार्यक्रमाला उपस्थित राहावे। जुन्नरच्या जनतेने नगराध्यक्ष व सर्व नगरसेवकांना मतदान केलं त्याबद्दल आज 4 वाजता गणपती मंदिर ग्रामदैवत इथे आभार मानण्यासाठी रॅली निघणार आहे व सर्व रॅलीचं पूर्ण झाल्यानंतर सर्व मतदारांनी खत्री हायस्कूल येथे सहभोजनाचा स्वाद घ्यावा सर्वांनी। प्रथमतः
जुन्नर शहरातील सगळ्या मतदारांचे आम्ही सगळे नगरसेवक आभार मानतो. शरददादा माननीय आमदार, शिवभक्त आमदार माननीय शरददादा सोनवणे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून सर्वांनी शिवसेनेला जे भरघोस मतदान केलेलं आहे त्याच्यासाठी सगळ्या मतदारांचे आभार मानण्यासाठी आज गणपती मंदिर रविवारपेठ येथून रॅली निघणार आहे आणि ती रॅली गणपती विसर्जन मार्गाने खत्री हायस्कूल येथे खालच्या खत्री हायस्कूल येथे विसर्जन होणार आहे. तेथे आपल्या रॅलीबरोबर आपले शिवभक्त आमदार माननीय शरददादा सोनवणे हे सुद्धा असणार आहेत आणि त्याच्यानंतर आभाराची सभा होऊन सगळ्यांना स्नेहभोजनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे. तरी सर्वांनी आवर्जून ह्या सगळ्या कार्यक्रमांमध्ये उपस्थित राहावे ही सगळ्या नगरसेवकांच्या वतीने मी विनंती करते. थांबते. जय शिवराय. जय शिवराय. छत्रपती शिवरायांच्या जन्माने पावन झालेल्या शिवजन्मभूमीची जुन्नर नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक जी झाली 2025 त्याच्यामध्ये आम्ही जुन्नर तालुक्याचे कार्यसम्राट आमदार शरददादा सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि यांच्या नेतृत्वाखाली जी निवडणूक लढवली त्याला जुन्नर शहरवासियांनी मनापासून आणि भरघोस मतांनी साथ दिली. शिवसेनेचे नगराध्यक्षही निवडून दिलेत आणि नगरसेवकही निवडून दिलेत आणि आम्ही त्यांचे मनापासून ऋणी आहोत, आभारी आहोत. त्यांचे जेवढे धन्यवाद मानावेत तेवढे कमी आहेत. या शिवजन्मभूमीचे जे नेतृत्व करणारे दादा आमदार आहेत शरददादा, तर त्यांच्या नेतृत्वावर हा टाकलेला सार्थ विश्वास आहे. मी मतदारांचे, जुन्नरवासियांचे आभार मानतो. त्याचप्रमाणे आज माननीय नगराध्यक्ष जे निवडून आलेले आहेत तर त्यांची जी आभार प्रदर्शनाची रॅली आहे संध्याकाळी 4 वाजता सिद्धिविनायक मंदिर गणपती मंदिर येथून निघणार आहे. तर त्याला मतदारांनी, सर्व नागरिकांनी प्रतिसाद देऊन त्यात सामील व्हावं आणि त्यानंतर नगराध्यक्षांच्या वतीने जे स्नेहभोजनाचं संध्याकाळी आयोजन केलं आहे खत्री हायस्कूल येथे, तर संध्याकाळी सर्वांनी त्याचा आस्वाद घ्यावा. धन्यवाद. जय शिवराय. जय जाऊ, जय शिवराय, जय श्रीराम. जुन्नर नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 ही नगर परिषदेची निवडणूक ही या तालुक्याचे विद्यमान आमदार आपला माणूस श्री शरददादा सोनवणे यांच्या नेतृत्वात खाली पार पडली. त्याचप्रमाणे या जुन्नर शहरातील जनतेने जो विश्वास दाखवला आहे, जे नगराध्यक्षाचे आमचे उमेदवार आहे काजळे सुजाता मधुकर व सर्वच्या 8 ते 9 नगरसेवक आमचे निवडून आलेले आहेत. या सर्व नगरसेवक, या सर्व जनतेने जे प्रेम दाखवलं, जो विश्वास दाखवला आहे तो सार्थ ठरवणार आहे भविष्यात. आणि त्यासाठी आज सर्व शिवसैनिकांना आव्हान आहे की सर्व शिवसैनिकांनी आज जी आपली विजयी मिरवणूक आहे ही जी मोठ्या उत्साहात साजरी करायची आहे. तसेच आज जनतेचे आभार देखील मानायचे आहेत. आणि तदनंतर खत्री हायस्कूल येथे आपल्याला स्नेहभोजनाचा कार्यक्रम देखील ठेवलेला आहे. तर सर्वांनी उपस्थित राहावे ही सर्व शिवसैनिकांना विनंती आहे. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय.